विजय कुंभार पुण्यामधील सामाजिक कार्यकर्ते आता आपल्या सोबत आहेत। विजय सर नमस्कार। नमस्कार सर, आता जी अपडेट येते त्यानुसार शीतल तेजवानीला अटक करण्यात आलेली। याचे नेमके अर्थ काय? म्हणजे मुळात तक्रार काय फक्त शीतल तेजवानी यांच्या विरोधात दाखल झाली नव्हती, त्या एफआयआर मध्ये आणखीही नाव आहेत, पण अटक शीतल तेजवानी यांना झालेली आहे। याचा अर्थ या गुन्ह्याचा तपास ज्या दिशेने चाललाय त्याबाबत समाधानी आहात का? असं म्हणता येणार आहे। गुन्ह्याचा तपास समाधानकारक रीतीने चाललाय। कदाचित येणारं जे अधिवेशन आहे त्यांची चौकशी समिती नेमली होती, त्या चौकशी समितीचा अजून 1 महिना झाला तरी अहवाल अजून आलेला नाही आणि अगदी शेवटच्या काही दिवसामध्ये तपासासाठी काही लोकांना बोलवलेलं आहे। त्या दृष्टीने चौकशी समितीचा अहवालही आता येणं थोडं अवघड वाटतंय आणि त्यामुळे मग काहीतरी केलं हे दाखवण्यासाठी अधिवेशनामध्ये आपण काहीतरी करतो हे दाखवण्यासाठी अटक झाली असावी असं म्हणायला जागा आहे। कारण हे जर अटक करायची असती तर याच्यामध्ये काही तपासाचा वगैरे असा फार मोठा भाग नव्हता। सगळे गुन्हे कागदावर दिसत होते, तातडीने सगळ्यांना अटक करायला हवी होती। परंतु आता इतक्या उशिरा अटक झाली की अधिवेशनामध्ये काही करता येणार नाही, मग पुन्हा काहीतरी समिती नेमली जाईल आणि आता जर अटक झाली आहे तर शीतल तेजवानी ही काही अगदी साधू संत किंवा तिचा हा पहिला गुन्हा नाही। याच्यासारखे अनेक गुन्हे ऑलरेडी म्हणजे ते सेवा विकास बँक असेल किंवा जामीन मिळाला असेल, पण असे अनेक गुन्हे आहेत। बानेरच्या प्रकरणामध्ये तिचे नाव येते, आणखी असे कितीतरी गुन्हे आहेत। त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे, कारण कुठल्या तरी जमिनीवर डोळा ठेवून त्याच्यावर आधी रेकी करायची, नंतर ते राजकारणाच्या मदतीने गुन्हे पचवायचे, अशा प्रकारचे हे तिची गुन्ह्याचे स्वरूप दिसतंय। त्यामुळे सगळ्याच प्रकारांची चौकशी झाल्याने लॉजिकल एंडला जर हे प्रकरण गेलं म्हणजे केवळ झाले ते 2 गुन्हे तेवढ्या पुरतच तपास राहिला तर मग त्याचा काही उपयोग नाही। सगळ्यांची जर चौकशी केली आणि संबंधित एकट्या शीतल तेजवानीला अटक करून या प्रकरणात ना खरंच तुम्ही म्हणता तसं कन्क्लुजन पर्यंत येता येईल का, हा सवाल आहे।